नमस्कार, मी KGFC बँक मधून बोल. याच बँक मध्ये तुमचं अकाउंट आहे ना? होय त्याच बँकेत. तुमच्या अकाउंटची KYC करावी लागेल. त्यासाठी अकाउंट नंबर आणि IFSC कोड मिळेल. होय काय देतय थांबा. वाय सुनबाय, ए सुनबाय, हा बाबा इलाय. वाईट जर आता बँकेचं पासबुक घेऊन ये. बँकेचं पासबुक किती आहे? अगो माका वाटतं त्यातल्यान पैसे पाठवल्यान बँकेवाले अकाउंट नंबर मागतात. ओ बाबानू, हा. खयचीच बँक अशी कॉल करून अकाउंट नंबर मागत नाही. असं फोन करतात, अकाउंट नंबर घेतात आणि आपले सगळे पर्सनल डिटेल्स मागतात हा. आणि आपल्या अकाउंटवरचे पैसे सगळे लंपास करतात. काय? बाबानू, हा. त्या दिवशी कणकवलीत गेलेलं आहे. हा. चौकात कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस जनजागृती करत होते. हा. असे फोन येतले आणि तुमका फसवतले. हा. त्यामुळे ह्या असल्या फोनना भरी पडू नको. हा? हा म्हणजे माझे फसवता माका? मग ए माय गयो, तुका सांगते आता कोणाचा फोन इलो ना वैद्याने एकेका साकटते बघ. जेव केव्हा? नजीब माझी सून तरी शिकलेली आहे. जय हिंद. कोणत्याही बँकेकडनं आपल्याला कॉल करून आपली वैयक्तिक माहिती विचारली असेल तर आपण आपली वैयक्तिक माहिती शेअर करायची नाही. आपल्याला जर असा कॉल आला असेल तर आपल्या संदर्भात सायबर फ्रॉड होण्याची शक्यता आहे. जर आपल्याला असा कॉल आला असेल तर आपण 1930 या सायबर पोलीस स्टेशनच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून त्याची रितसर तक्रार द्यायची आहे. कारण महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या पाठीशी आहे.